सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः. आरोग्य पत्रिकेचा साप्ताहिक कार्यक्रम निरामय. निरामय निरामय. नमस्कार श्रोते हो, निरामय या कार्यक्रमामध्ये मी ज्योती हातेकर आपणा सर्वांचं स्वागत करते आहे. श्रोते हो, बरेचदा काही अपघात घडतात किंवा वयानुसार आपले काही अवयव जे आहेत ते कमजोर झालेले असतात. अशा वेळेला आपल्याला शस्त्रक्रियेची गरज भासते आणि शस्त्रक्रिया किंवा सर्जरी, ऑपरेशन हे जे कुठल्याही रुग्णाला जेव्हा सांगितलं जातं तेव्हा तो रुग्ण आणि त्याचे नातेवाईक यांच्या हृदयात थोडीशी तरी धडकी भरतेच. खरं तर खूप तंत्रज्ञान प्रगत झालेलं आहे. आपण जुन्या काळी बघायचो की ज्या ऑपरेशनसाठी तुम्हाला 8-8 दिवस ॲडमिट राहायला लागायचं, बऱ्याचशा ऑपरेशनसाठी आजकाल 1 दिवसानंतरच आपल्याला सुट्टी मिळते. पण तरीसुद्धा ऑपरेशन हा शब्द ऐकला की मनात धडधडी भरतेच. तर आज तुमची ही सगळी भीती जी आहे ही आम्ही कमी करण्याचा प्रयत्न करतो आहोत. आज आपल्या आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये आम्ही डॉक्टर अजयसिंह विजयसिंह चव्हाण, जे की प्रताप हॉस्पिटलला कार्यरत आहेत, तर त्यांना आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे आणि त्यांच्याकडनं आज आपण सर्जरी काय असते, शस्त्रक्रिया काय असते किंवा त्याची भीती आपण नको बाळगायला, कुठे त्याची गरज पडते, तर या सगळ्या गोष्टींविषयी जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये कार्यक्रमाचे सादरकर्ते सूरज गोळे यांच्यासह मी आपलं स्वागत करते आहे. धन्यवाद. धन्यवाद सर, सर्वप्रथम आपण सर्जरी म्हणजे काय, शस्त्रक्रिया, कारण आम्हाला वाटतं काही कुठला तरी अवयव तो कापणाऱ्या आणि जोडणाऱ्या असं काहीतरी करणार आहे, तर त्याची थोडीशी परिभाषा सांगूया. आपण सर्जरीला जर आपण समजायला गेलो तर आपण एका प्रकारे असं विचार करायला पाहिजे, सर्जरी हे एक कला आहे. विज्ञानातली ही एक अशी कला आहे ज्याने मानवी शरीराला फायदाच होतो. काही लोकांच्या मनात भावना असतात की ऑपरेशन केल्यानंतर जी नॉर्मल असते तसं होत नाही अवयव, पण जे आजारी अवयव असतं त्याला दुरुस्त करून ते चांगलं होऊन पुढच्या आयुष्यासाठी कामात येईल असं राहतं. त्यामुळे सर्जरी ही करणं पेशंटच्या फायद्याच्या साठीच असतं. आणि आजच्या एवढ्या प्रगत जगामध्ये जिथे सगळे तंत्रज्ञान उपलब्ध आहेत, आपल्या अकोल्यासारख्या ठिकाणी पण आहेत, तर तशा कंडिशनमध्ये, अशा सिच्युएशनमध्ये प्रत्येक माणसाने ज्याला सर्जरीची आवश्यकता आहे त्यांनी विचार न करता समोर जाण्यास हरकत नाही, अशी परिस्थिती आजच्या जगात झालेली आहे. सर, खूपच सुंदर भाषेमध्ये तुम्ही व्याख्या सांगितलीत की विज्ञानातली ही एक खरं तर कला आहे आणि खरंच कला आहे म्हणायला पाहिजे. कारण एखादं तुमचं मुडलेलं हाड असेल, तुमचा अवयव जर थोडा तिरपा वगैरे काय झाला आहे तर त्याला सरळ करणं, तो तुमचा आहे तसा सुस्थितीत दिसला पाहिजे, याच्यासाठी डॉक्टरांना प्रयत्न करावे लागतातच आणि ती खरोखर कला आहेच. आणि खूप मोठी रिस्क पण असते सर्जरी जेव्हा आपण करणार असतो आणि त्यामुळेच बरेचदा भीती असते सगळ्यांच्या मनामध्ये की सर्जरीनंतर काय, तर ते आपण बघणारच आहोत. पण त्यापूर्वी आपण हे सांगूया की सर्जरीचे किती प्रकार आहेत, कुठल्या कुठल्या प्रकारचे ऑपरेशन्स आपण करतो. सर्जरीचे तसे 2 प्रकार आहे आजकाल. आपण जर विचार केला तर एक आहे जी जुनी पद्धती होती ज्याच्यामध्ये चिरा देऊन उघडून ऑपरेशन करणे, आणि नवीन पद्धती दुर्बीणची आलेली आहे. दुर्बीणमध्ये पण आता रोबोट आलेले आहेत आणि दुर्बीण आहेत, ज्या दोन्ही याच्यात सर्जनलाच ऑपरेशन करावं लागतं. रोबोटमध्ये असं नाही की ती रोबोट म्हणजे मशीन ऑपरेशन करते, त्याच्यामध्ये फक्त एवढा फरक आहे की मशीन आणि सर्जन हे दोघंजणं मिळून ऑपरेशन करतात. आणि आम्ही जे दुर्बीण वापरतो त्याच्यात डायरेक्ट फक्त आम्हीच ऑपरेशन करतो, त्यात मशीनमध्ये नसते, म्हणजे कुठेच सहाय्य नसतो, डायरेक्ट हाताने करतो. पण आजच्या जगात जास्तीत जास्त दुर्बीणने ऑपरेशन व्हायचे प्रथा आहे. दुर्बीणच्या ऑपरेशननी हे जे जुन्या काळच्या ऑपरेशनची व्यथा होती रुग्णांची, ज्या त्यांच्या मनातल्या भीती होत्या, या दुर्बीणच्या सहाय्याने सगळ्या दूर झालेल्या आहेत. त्यामुळे आता जास्तीत जास्त दुर्बीणने ऑपरेशन केलं जातं. म्हणजे दुर्बीणनी जेव्हा आपण ऑपरेशन करणार आहोत, रोबोटची जेव्हा आपण मदत घेणार आहोत, तेव्हा लक्षात घ्या श्रोते हो की ऑपरेशन तुमचं डॉक्टरच करणार आहेत.
फक्त जसं आता मला कमी दिसत आहे तर मी चष्मा लावते, चष्म्याची मदत घेतली आहे. तसंच आपण तो रोबोट जो आहे तर त्याच्याकडे जी काही बुद्धिमत्ता आपण स्टोअर करून ठेवलेली आहे तर तिची पण आपण मदत घेणार आहोत, म्हणजे जास्तीत जास्त अचूकता येणार आहे. जसं मी कॅल्क्युलेटर वापरते, कॉम्प्युटर वापरते, अजून अचूकता त्याच्यामध्ये येते आहे. बरोबर. म्हणजे मला आकडेमोड स्वतःलाही करता येते. काही हजारांपर्यंत आपण तोंडी आकडेमोड करतो आणि पैशांचा हिशोब करतो, पण मोठाले गणित असतात तेव्हा आपण कॉम्प्युटर, कॅल्क्युलेटर वापरतो. तसं आपल्याला मोठं ऑपरेशन आहे त्याच्यामध्ये अजून अचूकता पाहिजे. जसं सरांनी आपल्याला सांगितलं की ती पण एक कला आहे, तर ती आणखीन सुंदर किंवा आणखीन ते तुमचा अवयव कसं चांगल्या पद्धतीने दुरुस्त केला जाईल त्यासाठी रोबोटची मदत घेतल्या जाते. म्हणजे रोबोटद्वारे तो डायरेक्टच रोबोट तुमचं ऑपरेशन करणार नाही आहे, त्याची मदत घेतल्या जाते. हे खूप छान सांगितलं सर तुम्ही. कुठल्या कुठल्या आजारांमध्ये उपयुक्त असतात सर्जरी किंवा कराव्याच लागतात आपल्याला? हा आजार आणि सर्जरी आवश्यकच आहे. तशा डोक्याच्या केसापासून पायापर्यंत बरेच आजार आहेत ज्यांना आवश्यकताच असते, पण जे एकदम खूप आपल्या दैनंदिनमध्ये आढळतात, जसे डोळ्यांचा मोतीबिंदू आहे त्याला सर्जरी करावंच लागतं. नाकाचे काही हाडांचा प्रॉब्लेम असतो त्याला करावंच लागतं. घशातलं कधी कधी जिभेचे याचे फोळं, अल्सर असतात त्याला करावंच लागतं आणि ते करून फायदाच मिळतो. नंतर काही गाठी असतात, काही स्त्रियांमध्ये गाठी असतात, त्या कराव्याच लागतात. केल्याने फायदाच होतो, नुकसान कुठल्याच प्रकारचं नसतं. पोटातले अवयव आहेत आपले, जसे आपले अन्न जिथेतून जातं, अन्ननलिका, जठर, छोटी आतडी, मोठी आतडी, यात कुठल्या जर व्याधी निर्माण झाल्या ज्याच्यात गाठी म्हणा आपण किंवा अल्सर म्हणा किंवा त्या कधी कधी त्याच्यात मूळ येतं तर अन्न व्यवस्थित त्याच्यातनं जाऊ शकत नाही, तर अशा याच्यात ते सर्जरीच एक मेव माध्यम आहे ज्याच्यातून ते दुरुस्त केलं जाऊ शकतं आणि ते परमनंट दुरुस्त होतं. तसेच आपलं लिव्हर आहे, पॅनक्रियाज आहे, किडनीज आहे, याच्यात पण कधी कधी असे आजार निर्माण होतात की ज्याला सर्जरीच करावं लागतं. गाठी असतात, कधी खळे होऊन जातात, कधी त्या पित्ताशयाची थैली खराब होऊन जातं. अशा याच्यामध्ये सर्जरी केल्याने पुढे होणारे संभाव्य धोके सगळे टळतात आणि पेशंट परमनंट क्युअर ज्याला म्हणतो आपण, बरा होऊन जातो. तसेच आपण जर अजून खाली गेलो, पायाचे असतात, कधी पाय नसांचा आजार असतो, कधी मूळव्याधचा आजार असतो, फिशरचा असतो, लघवी मूत्ररोगाचा आजार असतो. ह्या सगळ्या याच्यामध्ये सर्जरी खूप उपयुक्त आहे. आणि हाडांचं जर आपण म्हटलं तर ॲक्सिडेंट झाल्यावर तर प्रत्येकाला ते माहितीच आहे की त्याला रॉड टाकणे, प्लेट लावणे हे कंपल्सरी आहे, जेणेकरून हाड चांगलं मजबूत होतं आणि पुढील आयुष्यासाठी ती मजबूती पुन्हा त्या रुग्णाला तेवढीच चांगली मिळते जेवढी ॲक्सिडेंटच्या आधी असते. हो ना, म्हणजे अपघात जेव्हा होतो किंवा अजून कुठले बायपास सर्जरीसारख्या सर्जरी असतात ज्या अगदीच इमिजिएट असतात, तुम्हाला लगेच निर्णय घ्यावाच लागतो, त्या क्षणाला पेशंट हातबल असतो आणि तो हो म्हणतो. पण तुम्ही बाकीचे जे काही आजार सांगितले, अगदी डोक्याच्या केसांपासून ते पायाच्या नखांपर्यंत, अगदी शरीराच्या कुठल्याही वेळेला आपल्याला जेव्हा गरज पडणार आहे, पण बरेचदा ह्या गोष्टी पेशंट टाळतात की इमिजिएट नीड नाही आहे, सध्या भागतंय ना किंवा भीती वाटते म्हणून पण ते टाळलं जातं. मग ते आजार खूप पुढे वाढल्यानंतर रुग्ण येतात, सहसा आम्ही असं पाहिलेलं आहे की खूप टाळतात, काही दुसऱ्या प्रकारे त्याला प्रयत्न करतात ठीक करायचा, पण ते न झाल्यावर खूप उशिरा येतात. मग उशिरा आले तर सर्जरी तर करावंच लागतं, त्याला पर्याय नसतो. पण सर्जरी केल्यानंतर मग त्यांना रिकव्हरीला थोडासा त्रास जातो. मग त्यामध्ये त्यांना असं वाटतं की बघा सर्जरी केल्यानंतर चांगलं नाही वाटत, त्यांना असं वाटतं की त्रास होत आहे. तेच जर जितक्या लवकर रुग्ण आले तर तेवढ्या लवकर रुग्ण बरे होऊन ते पुन्हा आपल्या दैनंदिन कार्याला जाऊ शकतात, असं आजकाल रिझल्ट येतात. सर, ही एक गोष्ट मला अधोरेखित करावीशी वाटते आहे की तुम्ही सांगितलं की खूप टाळल्यानंतर पेशंट जेव्हा सर्जरी करायला येतो की आता शक्यच नाही आता आणि आता ठीक आहे शेवटचा उपाय म्हणून, आणि मग तेव्हा तुम्हाला लवकर रिझल्ट मिळत नाही, लवकर रिकव्हरी होत नाही आणि मग गैरसमज होतो की पहा ऑपरेशन करून पण मला तेवढा फायदा झालेला नाही आहे. म्हणजे खरं तर तुम्ही लक्षात घ्या श्रोते हो की आपल्याला जेव्हा सांगितलं जातं की ऑपरेशनशिवाय आपल्याला पर्याय नाही, अशा वेळेला आपण त्याच्यावर थोडासा अभ्यास करावा, थोडा वेळ द्यावा की खरंच मला हे गरजेचं आहे. डॉक्टरांनी कधी कधी मनात भीती असते, शंका असते किंवा बरेच लोक आपल्याला सल्ले देणारे असतात की हा जर आणखीन एक उपाय केला तर तुम्हाला ऑपरेशनची गरज पडणार नाही. पण तरीसुद्धा या सगळ्या गोष्टींचा मला असं वाटतं बारकाव्याने आपण अभ्यास करून सर्जरीला वेळ करू नये. जर सर्जरी टाळण्यासारखी नसेल तर पटकन आपण त्याचा थोडंसं आपले गैरसमज पटापट दूर करून घ्यावे. आणि खरं तर आजची मुलाखत आपण हा जो वेगळा विषय निवडला आहे, आपण आज सर्जन जे इथे बोलवले ते याच्याचसाठी की ह्या सगळ्या गैरसमजुती ज्या आहेत त्या तुमच्या मनातनं नाहीशा व्हाव्यात. कारण जितक्या लवकर तुम्ही ऑपरेशन करून घेणार आहात तितक्याच लवकर तुम्हाला त्याचे रिझल्ट्स पण मिळणार आहेत आणि तुम्ही सांगितलं की दैनंदिन काम आपलं सुकर होणार आहे त्याच्या माध्यमातून. एकदम बरोबर.
सर आणखीन कुठले आपण काय फायदे सांगू? हे तर आपण सांगितलेत की आपल्याला पटकन आपण रिझल्ट मिळाला तर आपलं ते अवयव जे आहे ते लवकर कामाला लागणार आहे. आणखीन असे काय फायदे सांगू आपण सर्जरी करून घेतल्यानंतर? असे जे आता आपण सर्जरी करायचे रोग जर आपण बघितले ते बरेचसे रोग असे असतात की जर ते खूप वाढले प्रमाणात तर त्याचे पुढे जाऊन कॅन्सरमध्ये पण निर्मिती व्हायचे चान्सेस राहतात. कधी कधी गाठी असतात, कधी काही अल्सर्स असतात, किंवा काही जणांना असं वाटत असतं की मूळव्याध आहे, पण ते मूळव्याध नसतात, छोटे अल्सर्स असतात. मग त्याचं रूपांतर पुढे जाऊन कॅन्सरमध्ये होतं. तर अशा रुग्णांना खूप फायदा होऊन जातो की जर ते लवकर जाऊन त्यांनी ऑपरेशन करून घेतलं तर पुढे तो कॅन्सर मोठ्या स्वरूप धरायच्या आधी घ्यायच्या आधीच ते पूर्णतः बरे होऊन जातात. म्हणजे तुमचं जीवन जगण्याची तुमची दर्जा पण चांगला वाढलेला असतो, तुम्ही चांगल्या प्रकारचं आयुष्य जगू शकता. आणि ही खूप मोठी रिस्क आहे की डॉक्टरांपर्यंत आपण जाऊन पोहोचलो नाही आणि मला असं वाटतं काय आहे, गाठ आहे, दुखत नाही, काही होत नाही, खूप दिवसांपासून आहे, पण टाळली तर तिचं गंभीर आजारामध्ये परिवर्तन होऊ शकतं. त्यामुळे वेळोवेळी आपण डॉक्टरांना भेटलेलं केव्हाही चांगलं. तुम्ही एक खूप चांगला मुद्दा घेतला की दुखत नाही. हे आम्ही पण खूप वेळा बघितलं आहे की फक्त रुग्णांचं असं म्हणणं असतं की आम्हाला गाठ खूप वर्षाची आहे पण ती दुखली नाही म्हणून आम्ही आलो नाही, तिचा काही त्रास नाही. पण असं नसतं. उलटं हा गैरसमज आहे की दुखला तोच आजार मोठा आहे. कॅन्सरच्या कुठल्याच गाठी दुखत नसतं. हे सगळ्यांनी खूप लक्षात ठेवण्यासारखं आहे. जी गाठ दुखत नाही याचा अर्थ तिचा काहीच त्रास नाही असं नाही. ते कॅन्सरची पण गाठ असू शकतं. जिभेवरचे फोळं असतात, पोटामध्ये गाठी असतात, स्तनांमध्ये गाठी असतात, त्या कधीच दुखत नाही, त्या कॅन्सरच्या असू शकतात. तर त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. सर मी इथे सांगेल की दुखत नाही तेव्हा तर ठीक आहे, पण दुखल्यावरती पण खूप सगळे पेशंट्स अंगावर दुखणं काढतात आणि ऑपरेशनच्या भीतीनेच. खरं तर ही ऑपरेशनची भीतीच आज आपल्याला श्रोत्यांच्या मनातनं काढून टाकायची. ही एक भीती असते की ऑपरेशन मग माहितीने अजून पुढे गुंतागुंत होईल किंवा अजून आम्हाला काहीतरी आजार निघेल का, आणि या भीतीनेच मुळात ते दुखत असलं तरी पण टाळल्या जातं. जोपर्यंत ते टाळता येईल तोपर्यंत गोष्टी टाळल्या जातात तब्येतीच्या बाबतीत. तर हे मात्र अजिबात करू नये. अजिबात करू नये. आजच्या जगामध्ये आज आपण खूप चांगल्या स्थितीमध्ये आहेत. आपलं तंत्रज्ञान, आपली सगळी वैद्यकीय सेवा आपल्या शहरात इतकी चांगली झालेली आहे. सर्वदूर सगळींकडे सगळ्या प्रकारचे साधनं उपलब्ध आहेत, सर्व दवाखान्यांमध्ये आहेत. सगळे सर्जन नवीन तंत्रज्ञान शिकून आलेले आहेत. तर त्यामुळे सर्जरी खूप सोपी झालेली आहे रुग्णांच्या दृष्टिकोनातून. आम्हाला त्यासाठी बरीच मेहनत घ्यावं लागते, खूप सारं सामग्री गोळा करून ते सगळं खर्च करून तयारी करावं लागतं ऑपरेशन थिएटरमध्ये. पण रुग्णाला त्याचा खूप जास्त प्रमाणात फायदा झालेला आहे. तर त्यामुळे रुग्णांना सर्जरी हा मोठा विषय राहिलेला नाही आहे, कारण की त्यातून ते लवकर बरे होऊन लवकर आपल्या कामाला जाऊ शकतात. दुखणं कमी राहतं आणि आजार पूर्णतः बरे व्हायला लागले आहेत. आपण काय काळजी घ्यायला पाहिजे एकदा आपण सर्जरी करायचं? आता मला असं वाटतं पेशंट्स आपले किंवा जे ऐकताय श्रोते त्यांना भीती नक्की निघाली असेल, तर काळजी काय घ्यायला पाहिजे आपण सर्जरी करण्याच्या पूर्वी? आपण एकदा आपल्याला जर डॉक्टरांनी सांगितलं की आपल्याला सर्जरी करावी आहे तर काळजी हीच आहे की त्यांनी सांगितलेले सगळे पथ्य आपण पाळायला पाहिजे. सगळे तपासण्या त्यांनी सांगितलेले पूर्ण केल्या पाहिजे आणि आपलं फिटनेस सांगतात ते चेक करून MD डॉक्टरचा पण सल्ला घेतला पाहिजे, जेणेकरून आपल्याला ऑपरेशनमध्ये होणारे जे धोके आहेत किंवा बेशुद्धीचे औषधांनी जे धोके आहेत ते टाळण्यास डॉक्टरांना मदत होते. तर हे सगळे तपासण्या करून घेणे फार आवश्यक आहे. ही काळजी घेणं फार गरजेचं आहे ऑपरेशनच्या आधी. या अशा कुठल्या कुठल्या टेस्ट असतात मग की ज्या करायला पाहिजे? आजकालच्या जगामध्ये आम्ही बघतोय जास्तीत जास्त रुग्णांना ब्लड प्रेशर, शुगर, दमा, थायरॉईड अशा आजारांचा त्रास असतोच. मग त्या रुग्णांना त्या डॉक्टरांकडे आम्ही पाठवून त्यांची ट्रीटमेंट करून घेतो. मग ते शुगर कंट्रोल करणे, BP कंट्रोल करणे, दमा नाहीसा करून घेणे, थायरॉईडचे औषधी देऊन ते एकदम लेवलमध्ये आणणे हे फार गरजेचं असतं. हे जर सगळं व्यवस्थित असलं तर ऑपरेशन नंतर पेशंट एकाच दिवसात पेशंट बरा होऊन घरी जाऊ शकतो. जे काही पथ्य किंवा ज्या काही टेस्ट सांगितल्या त्या करणं अत्यंत आवश्यक अशा असतात. त्यावरून तुमच्या एकूण तब्येतीचं अनुमान निघणार आहे आणि त्यावरती आपली शस्त्रक्रिया जी आहे तर ती आपल्याला कसा रिझल्ट देईल हे पण अवलंबून राहणार आहे. तर ही झाली शस्त्रक्रियेच्या पूर्वीची तयारी पूर्ण की जी आपल्याला डॉक्टर सांगणार आहेत आणि ती आपण पूर्णतः करून घ्यायची आहे. बरोबर. खूपदा BPचं पण असं वाटतं की मला नाहीच आहे. सुरुवातीला बरेचसे आजार तुम्हाला ओळखायला येत नाहीत, तुम्हाला माहिती नसतात आणि आमच्या घरात कोणाला नाही, मला नाही, आणि मग काय कशाला पैसे घालवायचे हा पण विचार केला जातो आणि काही काही टेस्ट टाळल्या जातात. पण अशा कंडिशनमध्ये ऑपरेशन हे केल्या जातच नाही. तुम्ही जेवढा उशीर कराल तेवढा तुमच्या तब्येतीमध्ये सुधारणा व्हायला वेळ लागणार असतो.
त्याच्यामुळे सांगितलेल्या गोष्टी आपण पटकन जर ऐकल्या आणि त्या करून घेतल्या तर नक्कीच आपली तब्येत पण चांगली राहते. सर, मला हे सांगा की सर्जरी दरम्यान कुठल्या गंभीर समस्या उद्भवू शकतात? आता जसं मी सांगितलं, आजकाल रुग्णांना आजार भरपूर झालेले आहेत, बीपी शुगर असे. तर असे जे रुग्ण असतात ज्यांना आधीच कुठले आजार आहे, काही रुग्ण ज्याला आपण स्थूलपणा ओबेसिटी म्हणतो तसे पण असतात. तर यांना मेन रिस्क जी राहते ती बेशुद्धीची राहते. तर त्यामुळेच आम्ही सगळ्या ऑपरेशनच्या आधी सगळ्या तपासण्या करून घेतो, हृदयाच्या, फुफ्फुसाच्या, पोटाच्या, सगळं व्यवस्थित असलं तर आपण त्यांना मग ऑपरेशनसाठी घेतो. बेशुद्धीच्या दरम्यान किंवा बेशुद्धीनंतर कधी कधी अशा रुग्णांना रिकवर व्हायला त्रास होतो. तर त्यासाठी आम्ही सगळे तसे पाहिजे तेवढे प्रिकॉशन तर घेतोच, पण अशा कंडिशनमध्ये पेशंटला कधी कधी त्रास होतो. मग अशा वेळेस आम्हाला त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवणे, काही औषधे देणे, अशी उपचार करून 1-2 दिवस काढावे लागतात. मग पेशंट लवकर बरे होतात त्याच्यावर. खरं तर इथे मला असं वाटतं आपण पुढचा प्रश्न घ्यायच्या आधी एक आणखीन प्रश्न माझ्या मनात येतो आहे की अशा कंडिशन्समध्ये थोडंसं पेशंटची मानसिकता तयार असणं जास्त आवश्यक आहे. म्हणजे मानसिकरित्या जर पेशंट तयार असेल तर मला असं वाटतं ह्या समस्या थोड्या कमी उद्भवतील. तर त्याबद्दल थोडं सांगा. प्रत्येक रुग्णाने हा विचार करायलाच हवा की आपण रोज रोडने गाडी घेऊन प्रवास करत असतो आणि रोज अनगिनत ॲक्सिडेंटही होत असतात, तरी आपण जात असतो. सगळ्या प्रकारचे ॲक्सिडेंट रोज घडतात, ट्रेनचे, बसचे, 2 व्हीलरचे, 4 व्हीलरचे, एरोप्लेनचे. पण आपण आपलं चालणं कुठल्याही गावाला जाणं थांबवलेलं नाही आहे. तसंच शस्त्रक्रियामध्ये रोज ॲक्सिडेंट म्हणजे रोज त्याचे कॉम्प्लिकेशन होतात अशातला भाग नाही आहे. महिन्यातनं एखादा रुग्ण जो क्वचितच म्हणजे त्याला त्रास होतो असं होतं. त्यामुळे तो एका रुग्णाचा विचार करून बाकी 100 रुग्णांनी मागे हटावा असं नाही आहे. आपण पण तेवढीच हिंमत करावी. जसं आपण रोज प्रवास करताना विचार करतच नाही, तसं शस्त्रक्रिया एकदा आपल्याला जर कुठल्याही सर्जननी सजेस्ट केली, सांगितली, सल्ला दिला, तर आपण हाच विचार करावा की आपण तर रोडनी चालतोच आहे ना, रोज ॲक्सिडेंट होतात. तर मग शस्त्रक्रियामध्ये रोज ॲक्सिडेंट होत नाही, कारण की तो जो सर्जन आहे तो पूर्ण जिम्मेदारीने, पूर्ण दक्षता घेऊन सगळे तुमच्या सर्जरीची तयारी करून सर्जरी करणार असतो. त्यामुळे हा मनातमध्ये भीती ठेवणं योग्यच नाही की मला सर्जरीमध्ये काही कमी जास्त होईल का. जितका विश्वास तुम्ही देवावर ठेवतात तेवढा विश्वास त्या दिवशी त्या ऑपरेशन करणाऱ्या सर्जनवर ठेवलात तर तुम्हाला त्याच्यात साक्षात देव दिसतील आणि तुम्ही त्या आजारातनं, त्या सर्जरीतनं सुखरूप बाहेर पडा. प्रबळ इच्छाशक्ती जर असेल तर तुमचं शरीर पण जे आहे ते सगळ्या गोष्टींना पटकन रिस्पॉन्ड करणार आहे. आणि स्वाभाविकच आहे, जेवढं तुमचं मनोबल तुम्ही घट्ट ठेवाल तेवढ्या सगळ्या व्याधीतनं तुम्ही बाहेर निघाल आणि सगळ्याच गोष्टींचा पटकन तुम्हाला रिझल्ट पण मिळेल. सर, सर्जरी नंतर काय काळजी घ्यायला पाहिजे? कुठल्याही अवयवाची सर्जरी झाली असेल तर कॉमन काय आपण सूचना सांगू की काय काळजी घेतली गेली पाहिजे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रुग्णांनी त्या भागाची जिथे सर्जरी झाली आहे त्याला चांगला आराम देणं फार गरजेचं आहे. 1 आठवडा कमीत कमी चांगला आराम देणे, चांगला आहार ठेवणे आणि नियमित आपल्या शरीराची पण पूर्णतः काळजी घेणे, जसं व्यायाम करणे, चालणं, हे फार गरजेचं आहे. आजच्या युगामध्ये जिथे स्क्रीन टाईम लोकांचा खूप वाढलेला आहे तर त्याच्यापासून बऱ्याच व्याधी निर्माण होतात. तर सर्जरी किंवा त्याच्यानंतर पण त्याच्यापासून जेवढं दूर राहून आपण आपल्या मनाचं काउन्सिलिंग ज्याला म्हणतो आम्ही ते करत राहणे, स्वतःचं आपलं विल पॉवर वाढवणे, मनोबल वाढवणे हे फार गरजेचं आहे. आणि चांगला आहार ठेवल्याने शरीर आपलं कुठल्याही व्याधीतनं लवकर बाहेर निघतं. आहार आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचा आहे. आणि तसंच रोजच्या दैनंदिनमध्ये काही ना काही आपण व्यायाम कुठल्या तरी स्वरूपात, जसं चालणे झालं, सायकलिंग झालं, रनिंग झालं, स्विमिंग झालं, हे आपण नियमित ठेवायला पाहिजे. सर्जरीनंतर लगेच नाही, जसं पण तुम्हाला लवकर डॉक्टरांनी परमिशन दिली मग तेव्हापासून आपण ते करायला पाहिजे. म्हणजे जेणेकरून पुढे आपल्याला जे सर्जरीनंतर विकनेस आलेली असते किंवा कमजोरपणा जो आलेला असतो तो सगळा निघून जातो आणि पूर्वतः जसं आपलं शरीर असतं तसं होऊन जातं. तर त्याला या गोष्टींचं खूप मदत होते. खरं तर प्रत्येक गोष्टीला एक थोडंसं तुमचं लक्ष हवं असतं. म्हणजे घरात छोटं मूल असेल तर ते तुमचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतं है ना. कुठली पण गोष्ट, गाडी असेल आपली, ती पण लक्ष वेधून घेते. तुम्ही तिची सर्व्हिसिंग केली नाही तर ती कुरबूर करायला लागते. तर तुमचा अवयव पण आहे की ज्या अवयवाची सर्जरी झाली, ऑपरेशन झालं आहे, शस्त्रक्रिया झाली आहे, तर त्याला पण तुमचं अटेन्शन हवं आहे. तर तुम्ही सांगितलं की स्क्रीन टाईम पण कमी करा.
त्यामुळे खाण्यापिण्याकडे पण तुमचं व्यवस्थित लक्ष राहील. आणि सर्जरी झाल्यानंतर पण ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत, की कंटाळा आला आहे, आपण बेडवर पडून आहोत, घरी आहोत आणि मग काय करायचं. पण तरीही त्या अवयवाकडे जर तुम्ही लक्ष दिलं असेल तर तुम्हाला लक्षात येईल श्रोते हो, की आपला अवयव लवकर दुरुस्त होतो आहे का, किंवा त्याच्यामध्ये आपल्याला काही गरज वाटते आहे का. खूपदा स्क्रीन समोर जेव्हा तुम्ही असता तर तुम्हाला भरपूर गोष्टींचा विसर पडतो आणि नंतर लक्षात येतं की अरे माझं काहीतरी दुखतं आहे, उठून बसल्यावर मला कळतं आहे काहीतरी दुखतं आहे. म्हणून आपल्याला डॉक्टर जेव्हा सांगतायत की थोडी हालचाल पण तुम्हाला करायची आहे, किंवा ज्या काही फिजिओथेरपी तुम्हाला सर्जरीनंतर सांगितल्या असतील त्या पण तुम्ही करवून घ्यायच्या आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टींचं व्यवस्थित पालन करायचं आहे. म्हणजे सर्जरी आधी सांगितलेले नियम आणि सर्जरीच्या नंतर पण सांगितलेले नियम या सगळ्यांचं तंतोतंत पालन होणं आवश्यक आहे. अगदी बरोबर. सर, यानंतर आणखीन काय सांगाल? मी अजून रुग्णांना आमच्या एक खूप महत्त्वाचं जे आजकाल आम्हाला आढळतं आहे ती गोष्टीबद्दल सांगू इच्छितो, की कुठलाही मनात आलेला प्रश्न तुम्ही तुमच्या डॉक्टरांना, सर्जनला डायरेक्ट विचारा. इंटरनेटवर त्याचं कारण किंवा त्याचं निवारण शोधू नका. अगदी बरोबर, अगदी बरोबर. खूप भरकट्ट आहेत सगळे रुग्ण आणि त्याच्यामुळे ते आमच्यापर्यंत यायच्या आधीच इतके घाबरलेले असतात की ते घरच्या घरीच डिप्रेशनमध्ये गेल्यासारखी त्यांची अवगत होऊन जाते. मानसिकरित्या ते इतके ढसळून जातात, त्यांच्यात हिंमतच राहत नाही. त्यामुळे इंटरनेटवर कुठलाच आजार कधीच सर्च करू नये. तुमच्याकडे इतके डॉक्टर उपलब्ध आहेत आज आपल्याकडे अकोल्यात. आम्ही IMAचे जवळपास 1100-1200 डॉक्टर आहे. आपले GP असोसिएशनचे 2,000 डॉक्टर आहेत. म्हणजे मला असं वाटतं भरपूर डॉक्टर उपलब्ध आहेत. तुम्ही डॉक्टरांना भेट घेऊन कुठलाही प्रश्न विचारा, तुमचं निवारण होईल. जी काळजी श्रोते हो आपल्या फॅमिली डॉक्टरला, आपल्या डॉक्टरला ज्यांना आपण जाऊन भेटलो आहोत त्यांना वाटणार आहे आपल्याबद्दल, ती नक्कीच तुम्हाला इंटरनेटकडनं मिळणार नाही आहे. आणि मी बरेचदा असं सांगते की डॉक्टरांना सुद्धा तुम्ही योग्य प्रश्न विचारा. जो प्रश्न विचाराल त्याच्यानुसार तुम्हाला उत्तर मिळणार आहे. पथ्य काय आहे हे जर तुम्ही विचारणार असाल तर पथ्य सांगितलं जाईल. पण तुम्ही जर आपण काय खाऊ शकतो हे विचारलं तर तुम्हाला एक भली मोठी यादी पण मिळेल कदाचित, आणि तुमच्या मनात कुठला गैरसमज राहणार नाही. तसंच सर तुम्ही सांगितलं की नेटवरती खरोखर तुम्ही शोधू नये. अशा वेळेला बरेचदा असं होतं की आपण टाकतो एक शब्द आणि खाली हजारो ऑप्शन्स आलेले असतात आणि तुमच्यासमोर माहिती भरपूर भांडार उघडं पडलेलं असतं आणि त्यातनं नको ती पण माहिती तुम्ही वाचता आणि घाबरता. तर आपले डॉक्टर आहेत, आपले डॉक्टर आपल्याला सगळ्या शंकांचं निरसन करणार आहेत. आम्ही जे आकाशवाणीवरनं कार्यक्रम प्रसारित करतो त्यामध्ये पण आम्ही अगदी योग्य ती माहिती योग्य डॉक्टरांकडनं तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. तर अशी सगळी माहिती आपण ऐकली पाहिजे आणि नक्कीच आपल्या डॉक्टरांकडनं आपण शंकेचं निरसन करून घेतलं पाहिजे. सर, फायदे तर भरपूर आहेत सर्जरीचे आपण सांगितलं, पण काही साईड इफेक्ट पण होऊ शकतात का, की ज्याची भीती मनात असते पेशंटच्या? तसं साईड इफेक्ट सर्जरीचे नसतातच. मी तुम्हाला हे सांगेल की साईड इफेक्ट नसतातच. ते गैरसमज आहे की साईड इफेक्ट आहे. सर्जरी त्याच रुग्णाला आणि त्याच आजारासाठी केल्या जातं की जिथे काही दुसरा पर्याय नाही आहे. सर्जरीनंतर जी स्थिती आहे ती अजून सुधारणाच होते, ती कधी खराब नाही होत. त्यामुळे साईड इफेक्ट असा विषय नाही आहे. तो त्या आजारातनं पेशंट रुग्ण बाहेर निघाल्यावर त्याला त्याच्यातनं बाहेर यायला वेळ लागतो, फक्त एवढा प्रश्न आहे. त्याला काही काळ आपल्याकडे जर त्यांनी लक्ष दिलं तर तो त्याच्यातनं बाहेर निघतो. कारण बरेचदा असं होतं की सिझेरियन झालेल्या ज्या महिला असतात किंवा ज्यांना काही कारणांसाठी ॲनेस्थेशिया दिला जातो, तर त्यांना असं वाटतं की त्यामुळेच आमची पाठ दुखते आहे, कंबर दुखते आहे, आणि ते आयुष्यभर ते एकच कारण लावत राहतात. तर त्याही शंकेचं निरसन आपण करून टाकूया. त्यासाठीच मी सांगितलं ना, रुग्णांनी व्यायाम आणि आहाराकडे लक्ष नंतर पण देणं फार गरजेचं आहे. तुम्ही जर नियमित आहार आणि व्यायाम केला तर त्यांनी हे सगळ्या व्याधी आणि हे सगळे होणारे जे तुम्हाला वाटतात रुग्णांना ते सगळे निघून जातात. त्याचं कुठलाही 1% ही काही राहत नाही. आता आम्ही इतके रुग्णांना देतो, पण सहसा महिला ज्या फक्त सीझरमधल्याच आहे त्यांनाच पाठीतल्या सुईचा त्रास होतो, बाकी कुठल्या आजारावाल्या रुग्णाला ते सुईचा त्रास होत नाही. म्हणजे बऱ्याचशा आजारांवरती आपण ॲनेस्थेशिया देतो. जेव्हा पण ऑपरेशन करायचं आहे ॲनेस्थेशिया दिला जातो. प्रमाण वेगळं वेगळं असतं, पण हा पण समज जो आहे महिलांनी काढून टाकावं मनातनं. त्या सहसा ज्या महिला आहेत त्या आपल्या बाळाकडे आणि आपल्या कुटुंबाकडे लक्ष देण्यात स्वतःकडे लक्ष द्यायला थोड्याशा मागे पडतात. म्हणून त्यांच्या व्याधी वाढतात. व्याधी ज्या कमरेची असतील, पायाची असतील, त्यांनी जर वेळीच त्याच्याकडे लक्ष दिलं तर त्या दुखण्यातनं ते बाहेर पडून जातात. त्याला कुठलीही औषधाची आवश्यकता नाही. ते तशाच आपल्या व्यायामाने ते त्याच्यातनं बाहेर पडू शकतात. हे महत्त्वाचं आहे की सर्जरीनंतर पण आपण स्वतःची काळजी घेणं, तो अवयव जो आपण दुरुस्त करून आणला आहे त्याच्याकडे अजून भरपूर प्रमाणात लक्ष देणं.
कारण असं नाही की आता ऑपरेशन झालं म्हणजे आता मी फ्री, आता मला काही होणार नाही, हो ना. तर ही पण एक काळजी आहे की जी आपण घेतली पाहिजे. सतर्क आपण कायम राहिलं पाहिजे, सजग आपण कायम राहिलं पाहिजे, तर आपली तब्येत चांगली राहू शकते. सर, भरपूर खूप अगदी सोप्या भाषेमध्ये आज तुम्ही आमच्या श्रोत्यांना माहिती सांगितली. म्हणजे ऑपरेशन अगदी मला तर असं वाटतं की अगदी हसत खेळत ऑपरेशन आपण लोक करत असाल एवढं ते सहज वाटतं आहे. खरं तर इतकं सोपं नाही आहे. काय सांगाल सर, जाता तर श्रोत्यांना काय संदेश द्याल? सगळ्या श्रोत्यांना मी पुनश्च हे सांगू इच्छितो की कुठल्याही आजाराला घाबरून जाऊ नये. त्या आजाराला सर्जरीची आवश्यकता असो या नसो, पण कुठल्याही आजाराला आपण घाबरून जाऊ नये. पूर्ण ठामपणे आपल्या मनाला पूर्ण घट्ट करून त्याच्याबद्दल पूर्ण माहिती घेऊनच निर्णय घ्यावा. आजकाल खूप साऱ्या म्हणजे त्याला आम्ही म्हणतो ट्रीटमेंट मॉडॅलिटीज, म्हणजे आपल्याकडे खूप सारे ऑप्शन्स आहे. खूप प्रकारे कुठल्याही आजाराला बरं केलं जाऊ शकतं. एका आजाराला एकच उपाय चांगला ठरेल असं नसतं. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या, 2 डॉक्टरांचा सल्ला घ्या, काही हरकत नाही. आणि मगच कुठल्या प्रकारे त्याचं आपण निवारण केलं पाहिजे, कुठलं आपण ट्रीटमेंट घेतली पाहिजे ते ठरवा. आणि जिथे पण सर्जरीची आवश्यकता वाटली किंवा 2 डॉक्टरांनी म्हटलं की नाही सर्जरी करावंच लागते, ती करून घ्या. निश्चितच तुम्हाला फायदा होईल, नुकसान होणार नाही. खरं तर आपल्याला मोलाचा सल्ला मिळतो आहे. योग्य दिशेने निर्णय घेणं रुग्णांनी आवश्यक आहे आणि या सगळ्या गोष्टींचा त्यांना भरपूर फायदा पण होणार आहे. सर, आज आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये आपण आलात आणि शस्त्रक्रिया, ऑपरेशन याबद्दल खूप सोप्या भाषेत आमच्या श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. त्यासाठी आकाशवाणी अकोला केंद्रातर्फे मी आपले आभार मानते आहे. धन्यवाद. माझ्याकडनं पण सगळ्या श्रोत्यांना आणि आकाशवाणी अकोल्याला धन्यवाद. त्यांनी मला बोलून रुग्णांशी सरळ जोडलं, त्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानतो. सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः. आरोग्य पत्रिकेचा साप्ताहिक कार्यक्रम निरामय. निरामय. निरामय.